मुंबईतील एक कार्यक्षम आणि अतिशय सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव काम करणारे आमचे विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर, आदरणीय वीणाताई भागवत, आदरणीय भक्तिताई भोसले, ज्यांनी सूत्रसंचालन केले ते माजी नगरसेवक आदरणीय सुभाषजी सावंत, ज्यांनी प्रवेश केला त्या कादंबरीताई खानविलकर, त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित या प्रभागातील सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, आज 26 डिसेंबर आहे, माझा वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तर तुम्ही सगळ्यांनी मला शुभेच्छा दिलेल्याच आहेत, परंतु या शुभेच्छांपेक्षा कादंबरीताईंचा प्रवेश हा माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या पाटकर साहेबांचं नाव त्यांनी घेतलं मोठे बंधू म्हणून, तसं कुणालने देखील संपूर्ण मला पार्श्वभूमी सांगितली आणि हे देखील मला माहिती आहे की त्यांना विधानसभेचं तिकीट देखील मिळालेलं होतं, विधानसभा देखील त्यांनी लढवलेली होती. परंतु आपल्यापेक्षा दुसरा मोठा होऊ नये या भावनेतनं पूर्वीच्या शिवसेनेच्या काही लोकांनी काम केलं आणि हा विलेपार्ले मतदारसंघ जो शिवसेनेचा बालेकिल्ला होता तो दुसऱ्या पक्षाला आंदोलन दिला. मी कादंबरीताईंना मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही चांगला मार्ग अदृश्य काळसिद्धेश्वर महाराजांच्या आशीर्वादानं पत्करलेला आहे. तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही हा शब्द माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. आणि आज माझा वाढदिवस आहे, याच्यापेक्षा उद्या श्रीकांत सरमळकर साहेबांची जयंती आहे. म्हणजे मला आठवतं मी ज्यावेळी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केली आणि 2014ला मी शिवसेनेमध्ये आलो, त्याच्या अगोदर देखील या महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या त्याचा केंद्रबिंदू श्रीकांत सरमळकर साहेब होते. साहेब बरोबर आहे ना, मी त्या खोलात जाऊन काही गोष्टी बोलत नाही. एक धाडसी नेता, वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास असणारा नेता आणि वंदनीय बाळासाहेबांच्या हाकेला या मुंबईतनं सर्वात प्रथम ओ देणारा नेता म्हणून श्रीकांत सरमळकर साहेबांची ओळख होती. आज त्यांच्याच घरातली एक व्यक्ती कुणालच्या रूपानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करते. कुणालनं विधानसभा देखील लढवली, काही गोष्टींवर कदाचित अडचण निर्माण झाली असेल, पण या 5 वर्षामध्ये कुणालजी एवढं काम करा की माझ्या 6व्या टर्मला तुमच्या विधानसभेची पहिली टर्म असली पाहिजे. आज मी रत्नागिरीमध्ये होतो, मुंबईमध्ये येत असताना माझ्या ऑफिसच्या सगळ्या मंडळींनी कुणालला विचारलं की साहेब मंत्री मुंबईमध्ये तुम्हाला एखादा जर कार्यक्रम घेता आला तर ते कार्यक्रमाला येऊ शकतात. पण ज्यावेळी मला कळलं की हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे, माझ्या वाढदिवसापेक्षा माझा वाढदिवस साजरा होतो याच्यापेक्षा वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या विचाराची आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं वाढते, याच्या एवढा दुसरा समाधानाची गोष्ट आणि समाधानाची बाब माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अपेक्षित आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला येण्यासाठी आज संध्याकाळचे सगळे कार्यक्रम मी काल संध्याकाळी केले रत्नागिरीमध्ये. आजचे सगळे कार्यक्रम रात्री पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत मी केले आणि मला देखील माझ्या सहकार्यानं दाखवून द्यायचं होतं माझ्या वाढदिवसाच्या पेक्षा खानविलकर ताईंचा शिवसेनेचा प्रवेश मला महत्वाचा आहे. एक वेळ वाढदिवस हा नंतर साजरा केला तरी चालेल, पण पक्षाचं काम आणि पक्षवाढीचं काम हे पहिलं केलं पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट केले पाहिजे. याच भावनेतनं अशा कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. आज मुंबईच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आमचे उपस्थित आहेत. मला त्यांना देखील एक विनंती करायची आहे, आपण सगळ्यांनी एक मिशन म्हणून काम केलं पाहिजे. आज विधानसभेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 60 जागा आपण जिंकल्या. किती वर्षामध्ये जिंकल्या? फक्त 2.5 वर्षामध्ये जिंकल्या. ज्या व्यक्तीने 2.5 वर्षामध्ये या महिला भगिनींना न्याय दिला, युवकांना न्याय दिला, बुजुर्गांना न्याय दिला,
उद्योजकांना न्याय दिला, शेतकऱ्यांना न्याय दिला, अशा नेतृत्वानं 2.5 वर्षामध्ये 60 जागा शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या निवडून आणल्या. हे देखील राजकारणातले एक रेकॉर्ड माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केले. मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे, तर मी देखील आलो. आमचा बेस देखील मुंबई आहे. आम्ही जरी कोकणातनं निवडणूक लढत असलो तरी दापोली असेल, मंडणगड असेल, चिपळूण असेल, गुहागर असेल, रत्नागिरी असेल, माझ्या मोठ्या बंधूंचा मतदारसंघ राजापूर लांजा असेल, या सगळ्या मतदारसंघातले लोक आमची मुंबईमध्ये चाकरमाने म्हणून काम करतात. आणि त्या हजारो चाकरमान्यांना एकत्र करण्याचा संकल्प आज आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं केला पाहिजे, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि पुढच्या वाढदिवसाला माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा माननीय श्रीकांत सरमळकरांची पूर्वसंध्या जयंतीची आपण साजरी करू. आणि त्या जयंतीच्या निमित्तानं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आजूबाजूला एवढे शिवसेनेचे नगरसेवक असले पाहिजेत की श्रीकांत सरमळकरांचं जे स्वप्न होतं आणि कुणालची जी इच्छा आहे, आणि काही लोकांना असं वाटतं की मुंबईमध्ये आमचंच प्राबल्य आहे, त्या सगळ्यांना कळलं पाहिजे की नुसत्या महाराष्ट्रामध्ये नाही, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये नाही, तर या मुंबई महानगरामध्ये देखील शिवसेना ही फक्त एकनाथ शिंदेचीच चालते. ते पुढच्या 1 वर्षामध्ये आपल्याला दाखवून दिलं पाहिजे. आणि यासाठी अहोरात्र मेहनत केली पाहिजे. मी अहोरात्र मेहनत सावंतसाहेब करायला तयार आहे. आणि मी कशी मेहनत करतो कदाचित कुणाला माहिती आहे, आमच्या विभाग प्रमुखांना माहिती आहे, म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे. फक्त इच्छाशक्ती आपली सगळ्यांची असली पाहिजे, महिला भगिनींची असली पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्यावेळी आम्ही आता महाराष्ट्रामध्ये फिरतो या निवडणुकीनंतर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यशाळा योजना, वयश्री योजना, या सगळ्या योजना आल्यामुळं जो एकनाथ शिंदे साहेबांना मान सन्मान मिळतो तो देखील आमच्यासारख्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये मिळायला सुरुवात झालेली आहे. याचं कारण फक्त एकनाथ शिंदे साहेब आहे. आणि म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी हा देखील विचार केला पाहिजे. आपल्या नावासमोरचं एकनाथ शिंदे साहेबांचं नाव आणि आपल्या नावासमोरची मागची शिवसेना जर काढली तर आपलं अस्तित्व नक्की काय आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील त्याचा अभ्यास केला पाहिजे. मी मंत्री आहे तो शिवसेनेमुळे आहे, मी मंत्री आहे तो एकनाथ शिंदे साहेबांमुळे आहे, मी मंत्री आहे तो वंदनीय बाळासाहेबांच्या विचारामुळे आहे. हे जोपर्यंत शिवसैनिक आपल्याकडे तयार होत नाहीत तोपर्यंत महानगरपालिका फक्त आपण स्वप्न म्हणून बघू शकतो. आणि म्हणून मिशन म्हणून राबवू. एकनाथ शिंदे साहेबांना जी अपेक्षा आहे, या महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे, त्याच्यामध्ये जास्त नगरसेवक हे शिवसेनेचे असले पाहिजेत. यासाठी आजपासून आपण कामाला लागूया, एवढीच कळकळीची आणि हात जोडून विनंती मी आपल्या सगळ्या मंडळींना करतो. आज ज्यांनी प्रवेश केले त्यांना देखील शब्द देतो. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालणारी ही जी शिवसेना आहे, ज्याची निशाणी धनुष्यबाण आहे, त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात. जरी आपण शिवसेना म्हणून काम करत असलो तरी देखील प्रथम आपण सगळे कुटुंबातले आहोत. आपल्या कुटुंबाचे, शिवसेना या कुटुंबाचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना तुम्हाला कसली अडचण येणार नाही प्रवेश केलेल्या लोकांना, हा शब्द द्यायला देखील मी या ठिकाणी आलो. शेवटी शिंदे साहेबांचे हात मजबूत झाले म्हणजे आपल्या सगळ्यांचे हात मजबूत झाले. बघा, जी सावंत साहेबांनी सांगितलं की किती कठीण परिस्थितीमध्ये या मुंबईमध्ये शिवसेना वाढली. माझे देखील अनेक ज्येष्ठ मित्र मुंबईमध्ये आहेत, जे वंदनीय बाळासाहेबांचा इतिहास या शिवसेनेचा आपल्याला सांगतात. वंदनीय बाळासाहेबांनी जी गोष्ट सांगितली ती सावंत साहेब करून दाखवली. कधी ते काँग्रेस बरोबर गेले नाही. त्यांचं एक भाषण आहे की ज्यावेळी शिवसेनेची काँग्रेस होईल तेव्हा मी शिवसेना बंद करेन, पण मी काँग्रेस बरोबर जाणार नाही. पण दुर्दैवानं काही लोकांनी शिवसेनेचीच काँग्रेस करून टाकली. शिवसेनेला आदेश देखील आता दिल्लीतनं लागतो, म्हणजे उबाठाचा दिल्लीतनं लागतो. मी अनेक वेळा सांगितलं की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेसच्या राहुल गांधींनी केला, त्यांच्याबद्दलचं एक वाक्य देखील उबाटाचे नेते भुलत नाहीत. हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवाची बाब आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि माझा संबंध जवळचा काय, तर ज्या मतदारसंघामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर 13 वर्ष स्थानबद्ध झाले होते तो रत्नागिरी मतदारसंघ. त्या रत्नागिरी मतदारसंघातनं माझ्यासारखा कार्यकर्ता गेली 25 वर्ष आमदार म्हणून काम करतो. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो इतिहास आहे तो वंदनीय बाळासाहेबांनी सांगितला होता
आणि वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की त्यांना भारतरत्न द्या, पण दुर्दैवानं भारतरत्न देण्याची मागणी उभाठानं करण्यापेक्षा राहुल गांधीचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतायत. काल परवा देखील केला, आपल्याला माहित असेल, काल परवा देखील राहुल गांधींच्या लोकसभेच्या भाषणामध्ये मी धन्यवाद देईन खासदार श्रीकांत शिंदेना. श्रीकांत शिंदे साहेबांनी एक अतिशय महत्वाचा विषय लोकसभेमध्ये काढला, राहुल गांधींच्या मनावर बोट ठेवलं, त्याच्यामुळे राहुल गांधी पटकन बोलले, हा मला सावरकरांचा इतिहास, सावरकरांनी माफी मागितली हा इतिहास माझ्या आजीनं सांगितलंय असं अनावधानाने ते सांगून गेले. पण मला असं वाटतं की त्याच्यावर जे आपण रान पेटवायला पाहिजे होतं ते शिवसेना म्हणून आपण पेटवू शकलो नाही. आणि म्हणून कुणालजी मला आपल्याला विनंती करायची आहे, पक्ष प्रवेश केलेला देखील सगळ्या सहकाऱ्यांना विनंती करायची आहे की आपण आक्रमक विचारानं आता 1 वर्ष काम केलं पाहिजे, म्हणजे कायमच केलं पाहिजे. परंतु महानगरपालिकेची निवडणूक असताना आपण सगळ्यांनी आक्रमकपणानं काम केलं पाहिजे. आपण उगाच कोणाच्या अंगावर द्यायची आवश्यकता नाही, परंतु आपण शिवसैनिक आहोत, आपल्या अंगावर जर कोणाला तर आपण चांगल्या पद्धतीने शिंगावर घेऊ शकतो. एवढी ताकद नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या रणरागिणींची देखील आहे, आमची देखील आहे, युवा पिढीची देखील आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जे चांगलं आहे, जे एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबईसाठी चांगलं केलंय ते आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आज आपल्यावर शिंदे साहेबांवर आरोप केले जातात की कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम हे मुद्दाम केलेलं आहे, पण आपण थोडं आठवून बघा, जर हे कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालं नाही तर दरवर्षी फक्त खड्डे भरण्यासाठी 3,500 कोटी रुपये वापरले जातात. ते तुमच्या खिशातले आहेत, तुमच्या पर्समधले आहेत. मी ग्रामीण भागामध्ये राहतो, मी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीमध्ये राहतो, माझा 1ही रुपयाचा टॅक्स मुंबई महानगरपालिकेमध्ये येत नाही, पण तुम्ही त्याचा टॅक्स देता. मग धाडसानं जर 6,000 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण मुंबई शहर कॉन्क्रिटीकरण होणार असेल आणि 25 वर्ष रस्त्याला एकही खड्डा पडणार नसेल, मग एकनाथ शिंदे साहेबांनी चांगलं केलंय की वाईट केलंय हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, हायराईज मध्ये पोहोचवलं पाहिजे. आज सुदैवानं गृहनिर्माण खातं देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आलेलं आहे. कुणाची मला आपल्याला एक विनंती करायची आहे की गृहनिर्माण मध्ये देखील अनेक प्रश्न, एसआरएचे प्रश्न हे या मुंबई उपनगरामध्ये, मुंबई शहरामध्ये प्रलंबित आहेत, बांद्र्यामध्ये आहेत ना. त्याच्यामुळे मी आपल्याला शब्द देतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आपण विनंती करू की एसआरएच्या स्कीमच्या बाबतीत आपल्या गरीब लोकांवर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी बांद्र्यामध्ये आलं पाहिजे, एक जनता दरबार घेतला पाहिजे आणि त्याच दरबारामध्ये आपण एसआरएच्या रस्त्यावर आणलेल्या सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून घेतली पाहिजे. ही भूमिका आपल्या सगळ्यांची. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे जे 3 विभाग आहेत त्याच्यामध्ये नगरपालिका आहे, नगर विकास खातं आहे, गृहनिर्माण खातं आहे आणि MSRDC खातं आहे. माझ्याकडे उद्योग विभाग आहे, संजय शिरसाटांकडे सामाजिक न्याय, संजय राठोडांकडे जलसंधारण आहे, प्रताप सरनाईकांकडे परिवहन खातं आहे, शालेय शिक्षण खातं आहे. सगळी खाती जी जनतेशी निगडीत आहे ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सांभाळतोय. आणि मी आपल्याला शब्द देतो की जो तरुणाईचा बेरोजगारीचा प्रश्न आहे तो देखील दूर करण्यासाठी पुन्हा मी या परिसरामध्ये येईन, माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन येईन, सगळ्या कंपन्यांच्या लोकांना घेऊन येईन. पण मला विनंती देखील ज्यांना नोकरी पाहिजे त्यांना हे करायची आहे. मध्ये एकदा मी रत्नागिरीमध्ये पूर्ण जिल्ह्याचा एक रोजगार मेळावा ठेवला होता. 7,500 मुलं आणि मुली त्या रोजगार मेळाव्याला कुणालजी उपस्थित होत्या. त्याच्यातले 2100 लोकांचं सिलेक्शन झालं. हजर किती झाले असतील सावंत साहेब सांगा, तुम्ही मागणी केली म्हणून, तुम्ही पण कोकणातलेच आहे ना. 2100 लोकांची भरती झाली, हजर किती झाले असतील? 173 लोक. आणि सोडून किती आले असतील? आता फक्त 17 लोक काम करतात, बाकी सगळे सोडून. कारण काय माहितीये का आपल्याला? आमच्या आई वडिलांनी सांगितलं की एवढा पोरगा लांब नोकरीला नको. आमच्या आई वडिलांनी सांगितलं की शेजारी जर कंपनी असती तर बरं झालं असतं. मुलं सांगतात की मला राहण्याची व्यवस्था चांगली नाही. मुलं सांगतात आम्हाला पगार जरी चांगला असला तरी आम्हाला श्रम जास्त करावे लागतात. मला असं वाटतं की ही जर मानसिकता आपण बदलली तर मी तुम्हाला शब्द देतो की यावर्षी या संपूर्ण परिसरामध्ये रोजगार निर्मितीचा कॅम्प लावला जाईल आणि जी मुलं प्रामाणिकपणाने काम करणार आहेत
त्यांना देखील रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. एकदा पालक माझ्याकडे आले, म्हणाले की शेजारीच आता कंपनी पाहिजे. म्हणून मी कमलेश सांगितलं तर माझ्याच वडिलांना मी सांगतो तिथं कंपनी घाला आणि ह्याला नोकरीला लावा. अशी जर परिस्थिती असेल तर याला कंपनीला दोष देऊन उपयोग असं नाही. याच्यामध्ये आपण आत्मचिंतन केलं पाहिजे, आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आपण आत्मपरीक्षण करून या आधुनिक जगामध्ये या संपूर्ण नोकऱ्यांमध्ये टिकतोय का याचा विचार करून पुढे गेलं पाहिजे. या मताचा मी आहे. परंतु सावंत साहेब, तुमची मागणी अतिशय रास्त आहे. त्याच्यासाठी तुम्ही मला तारीख सांगा, एक 15 दिवसाची गॅप ठेवून तुम्ही मला जागा सांगा. तिथं बेरोजगारी दूर करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा कॅम्प लावला जाईल. हा माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला दिलेला शब्द. पण हे सगळं आपण करत राहू, पण सगळं करताना महानगरपालिका देखील आपल्या हातामध्ये असली पाहिजे. यासाठी देखील आपण काही गोष्टी केल्या पाहिजे. मी जसं गृहनिर्माणचं सांगितलं तसंच अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपण लोकांपर्यंत जाऊन करू शकतो. आज मी माझ्या मतदारसंघाचं मी तुम्हाला उदाहरण देतो, कारण ते सांगण्याचा मला अधिकार आहे. मी वयाच्या 28व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झालो. त्याच्यानंतर परत कधी मी माझ्या मतदारसंघाकडे वेगळ्या मार्गाने वळून बघितलं नाही, कारण मतदारच एवढे तयार झाले की मला 5व्यांदा देखील तरी 50,000च्या फरकानं निवडून दिलं. याचं कारण का? लोकप्रतिनिधींनी आणि कार्यकर्त्यांनी जर थेट संवाद लोकांपर्यंत ठेवला तर एक वेळ काम नाही झालं तरी चालेल, पण आमचा नगरसेवक आमच्याशी बोलतो ही भावना आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आपल्या जनतेमध्ये निर्माण होते. कुणाचे एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. बालाजी कल्याणकर नावाचे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे एक आमदार आहेत. ते आमदार कसे झाले तुम्हाला कुणाला माहिती आहे का? ते नगरसेवक होते. ते सकाळी आजही 5:30 वाजता उठतात, आजही 5:30 वाजता उठतात आणि पाईपलाईनचा कॉक सोडल्यानंतर पाणी जसं पाईपलाईन मधनं जातं तसं त्या पाईपलाईनच्या पाण्याबरोबर हे ऍक्टिव्हा घेऊन प्रत्येकाच्या घरात जातात. काही पाणी आले काय, काका पाणी आलंय काय, मामा पाणी आलं काय, पाणी हे सोडत नाही. पाणी सोडणारा सोडतो, पण त्या पाण्याबरोबर हे जातात. लोकांना असं वाटतं की बहुतेक आमचे बालाजी पाणी सोडूनच आम्हाला विचारून आले पाणी येतंय की नाही. हे पण काम करण्याची पद्धत आहे. परंतु 5 वर्ष आमदार राहिल्यानंतर सुद्धा एक दिवस त्यांचा चुकला नव्हता. सकाळी 5 वाजता उठायचा आणि ऍक्टिव्हा घेऊन, आणि काम फारच सोपं आहे. सकाळी 2 तास काम केले की परत काम करायची गरजच नाही. शहरी भाग असल्यामुळं जिथं बिल्डिंग आहे तिथे सोसायटीच्या अध्यक्षाला फोन लावून खाली बोलवायचं. पाणी ऑलरेडी आलेलं असतं, पाणी ऑलरेडी येणार असतं, कारण ठरलेल्या वेळेमध्ये ठरलेला तो कॉक ओपन करणं आणि ते पाणी सोडणं ही जबाबदारी महानगरपालिकेची असते. पण नंतर मी जेव्हा एकदा त्यांच्या प्रचाराला गेलो होतो तर त्यांनी मला सांगितलं की आमचा आमदार हा पाणीदार आमदार आहे. मला कळायलाच तयार नाही. पाणीदार आमदार म्हणजे मी दमदार आमदार ऐकलाय, पण पाणीदार आमदार. ते म्हणले पाण्याबरोबर ते येतात. मला असं वाटतं की हे राजकारणातलं एक स्किल आहे. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की महाराष्ट्रातली मुंबई महानगरपालिका ही सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे. मुंबई महानगरपालिका हे देशाचं नाक आहे. मुंबई महानगरपालिका हा औद्योगिक स्त्रोत आहे, आर्थिक स्त्रोत आहे आणि त्याच्यावर महायुतीची सत्ता आणणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तर ती जबाबदारी आपण सगळ्यांनी म्हणून पार पडावी एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा कादंबरीताई, तुमचं आणि तुमच्या पूर्ण परिवाराचं आणि तुमच्या सोबत आलेल्या सगळ्याच तुमच्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पक्षात आल्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होणार नाही ही ग्वाही देतो आणि मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.